ज्ञानी पुरुष सर्व प्रकारचे लोक व्यवहार करतात. हे पहा, आपण अभंग नेहमी ऐकतो वाचतो की नाही. हे पहा, सज्जन कसाई, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावता महाराज इत्यादी अनेक काय आहेत व्यवहार आपल्याला उदाहरणं सापडतील की त्या ज्ञानी पुरुषांनी आपल्याला प्राप्त असलेलं जे कर्म लौकिक व्यवहार त्याचा काय केला नाही, त्याग केला नाही. जी लोकांचे नि आधारे लौकिकेची व्यापारे लोकरूढीला त्यांनी काय केलं, अनुसरण केलेलं आहे. आणि लौकिकेची व्यापारे देहनिर्वाह आदी लौकिक व्यवहार सुद्धा त्यांनी केलेले आहेत, करत असतात. पण सामान्य लोकात असलेलं जे अज्ञान आहे ते मात्र त्यांनी काय केलेलं आहे, टाकून दिलेलं आहे. लोकांमध्ये आणि ब्रह्मज्ञानी पुरुषामध्ये बाह्य दृष्टीनं कोणताच बदल नाही. सामान्य अज्ञानी लोक जे जशी कर्म करतात तशीच ते कर्म करताना आपल्याला दिसतात. पण परब्रह्म विषयक जे अज्ञान सामान्य माणसांमध्ये आहे ते मात्र या ज्ञानी पुरुषांनी टाकून दिलेलं आहे. त्या अज्ञानाचा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. आणि बाहेरून या लौकिक व्यवहारामध्ये सामान्यांप्रमाणेच वर्तन करताना आपल्याला ते दिसतात. म्हणून तर मग ब्रह्मज्ञानी पुरुष ओळखणं जरा कठीण असतं. संतांना ओळखणं हे अतिशय काय असतं, कठीण असतं. कारण ते अलौकिक न व्हावे लोकांप्रती, या लोकांमध्ये वागत असताना अलौकिक राहत नाहीत. मी कुणी लोकांहून वेगळा आहे, विशेष आहे असं ते राहत कधीच दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत. उलट चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, आवडोनी अशी त्यांची काय असते, स्थिती असते. त्यामुळं सामान्य माणसांना हे ब्रह्मज्ञानी आहेत, संत आहेत असं ओळखणं काय होतं, कठीण होऊन जातं. कारण त्यांचा जो बाह्य व्यवहार आहे तो सामान्यांप्रमाणे अज्ञानांप्रमाणेच दिसतो. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, आतून अज्ञानाचा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. जी लोकांचे ने आधारे लौकिकीची व्यापारी परी सांडिले निदसुरे लौकिक हे उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी. जैसा जना माझी खेचरू असतुची जना नव्हे गोचरू, तैसा शरीरी परी संसारू नोळखे तया ते. जैसा जना माझी खेचरू, ज्याप्रमाणे लोकांमध्ये पिशाच असूनही, असतुची असूनही जना गोचरू नव्हे, लोकांना दिसत नाही.